चला नमस्कार. बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहेत, बरोबर. आणि आपलं नवीन चॅप्टर असेल, आपण MPSC मध्ये आलेले MPSCचे PYQचे गणितचे प्रश्न बघतो आहे. MPSC मध्ये गणित आणि बुद्धिमत्तेची ही सिरीज असेल मित्रांनो. ह्या सिरीजमध्ये आपण MPSC मध्ये गणितावरती जे जे प्रश्न आले होते, बुद्धिमत्तेवरती जे जे प्रश्न आलेले आहेत, ते स्टेप बाय स्टेप आपण पुढे घेऊन जातो आहे. आणि 9 नोव्हेंबर ही तारीख आपली टार्गेट असेल. त्या तारखेपर्यंत आपलं जेवढं सिलेबस कव्हरअप करता येईल, दररोज आजपासून दररोज एक व्हिडिओ MPSCचे वरती 10 ते 15 प्रश्न आपण PYQचे आपण घेऊन येणार आहोत. ठीक आहे. चला आता बघा, पहिला प्रश्न काय आहे. याच्यामध्ये प्रश्न कोणते असेल सर, तर प्रश्न UPSCचे असतील, MPSCचे असतील आणि कंबाईनचे प्रश्न आलेले याच्यामध्ये असतील. चला आता हा पहिला प्रश्न आहे सर, बघा कुठं आला आहे, तर UPSC CSAT 2011चा हा प्रश्न आहे. बघा काय होतं प्रश्न सर. तीन व्यक्ती एकत्र चालाव्यास सुरुवात करतात. त्यांच्या पावलांची मापे क्रमशः 40 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर आणि 45 सेंटीमीटर आहेत. पूर्णांकी पावलांमध्ये सर्वांनी समान अंतर कापावयाचे असल्यास प्रत्येकास किमान किती अंतर चालावे लागतील. आता सर किमान, कमाल, कमीत कमी, जास्तीत जास्त, बरोबर, असे शब्द जर आले तर काय वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि हे गणित मित्रांनो पूर्ण लसावी मसावी ह्या चॅप्टरवरचे असतील. ठीक आहे. आता सर किमान म्हणजे कमीत कमी असतंय, म्हणजे लहानात लहान असतंय, म्हणजे सर लसावी काढायचं आपण शिकलो, बरोबर. किमान शब्द आला म्हणजे आपल्याला लसावी काढायचं. लसावी कशाचा काढायचं सर, तर सर 40 सेंटीमीटर, हे सर 42 सेंटीमीटर आणि हे सर 45 सेंटीमीटर, ह्या तिघांचं आपल्याला काढायचं मित्रांनो लसावी. बस. आता काय करायचं सर, लसावी कसं आपण अवयव पद्धतीने एक प्रकारे काढू शकतो आणि एक आपण आपल्या मेथडनुसार काढू शकतो, शॉर्ट ट्रिकनुसार. काय आहे सर, तर सर हे 45 आहे आणि हे सर 42 आहे. बस. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, बस आता काढा फक्त. यांच्यामध्ये आता भाग द्या. याला 3ने भाग जातो सर, 3 1 3, 3 5 15, याला 3 1 3 आणि 3 चूक 12. आता 15 आणि 14ला भाग जातो का, तर नाही सर. मग ज्यावेळेस भाग जात नाही, फक्त असं तिरकस गुणाकार करायचा. एक तर हे 42 गुणिला 15चा करा किंवा 45 गुणिला 14चा करा, जे तुम्हाला दोघांचा एकच येईल. आता 15 दुणी मी असं करतो, 15 गुणिला 42 करतो. 15 दुणी सर 30 ची 0, हातच्याला किती 3, 15 चूक 60, 60 आणि 3 सर, तर हे सर 63, बरोबर. म्हणजे 45 आणि 42चा लसावी किती आला आहे, तर 663. आता पुढे मित्रांनो, आता सर याच्यामध्ये 40चा भाग आहे का, तर 40ने भाग जात नाही, तर मग आता पुढे 40 घ्यायचं आणि 40चं पण तसंच करायचं आहे, बरोबर. 10ने भाग द्या म्हणजे हे सर 63 आणि हे सर 4. आता या दोघांना भाग जातो का, तर सर नाही. मग बस तिरकस गुणाकार करा. आता असा 0 देऊन टाका, 0 आणि तर 4 त्रिक 12 2, हातच्याला किती 1, 4 सक 24 आणि 1 सर 25. एवढं क्लिअर. म्हणजे आता तुमचं उत्तर काय आलं आहे की 2520 सेंटीमीटर. कारण इथं सेंटीमीटर आहे ना मित्रांनो, हे सेंटीमीटर आहे, हे सेंटीमीटर आहे. मग आपलं सेंटीमीटर, मग आपलं असं उत्तरामध्ये आहे का, तर नाही, इथं सर मीटरमध्ये आहे. मग आता किती एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे मित्रांनो. बघा 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. बस. म्हणजे सर काय करायचं आपल्याला आता, तर सर आपल्याला काय करायचं आहे, याला फक्त सर 100ने आपल्याला भागायचं आहे. बस. आता फक्त मित्रांनो भागा. का असेल, हा 0 0 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 25, बरोबर, 25 मीटर आणि हे काय आहे 20 सेंटीमीटर. म्हणजे असं असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये 25 मीटर आणि 20 सेंटीमीटर. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतोय मला 25 मीटर आणि 20 सेंटीमीटर. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताचं उत्तर सॉल्व करायचं होतं. गणित काही अवघड नव्हतं, गणिताची फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे होती. प्रश्न होता UPSC 2011 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे STI मेन्स 2011 मध्ये आलेला प्रश्न. आता काय विचारलंय आपल्याला, A, B आणि C हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात, तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील, असा आपल्याला प्रश्न आहे. सुरुवात आरंभ बिंदूपासूनच केली आहे, पण
एक फेरी एक 12 करतो, बी 18 करतो आणि सी 20 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो, तर आरंभी बिंदू जेव्हा तिघही भेटतील अशी सांगायची आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्यामध्ये, आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो लसावीच आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण काय करणार सर, हे 12, हे सर 18 आणि हे सर 20 यांचं मित्रांनो काढायचं आपल्याला लसावी. आता काय लसावी कसं काढणार, तर सर हे 20 आहे आणि भागीला 18 आहे. बस आता फक्त मित्रांनो याची कटछाट करा. आता कटछाट कशी करणार आपण, बरोबर 2 ने भागा, बे 1 बे, हा 0 इथे बे 9 तर सर 18. आता 10 आणि 9ला भाग जातो का, तर नाही, फक्त तिरकस गुणाकार करा मित्रांनो असा, 9 दुनी तर सर 18 आणि हा 0 इथे. आता ह्या दोघांचा 18 आणि 20चा लसावी किती आला आहे, तर 180 सर. आता 12 ने 118ला भाग जातो का, तर हो सर 18ला भाग जातो ना. म्हणजे यांचा लसावी किती असेल मग, तर लसावी आहे सर 180 सेंटीमीटर, हे सेकंद, 100 सेकंद आहे ना, तर हे सेकंद बघा आहे ना, हे सेकंदामध्ये जात होते ना ते, तर 180 सेकंद. पण इथे मित्रांनो सेकंदात नाही, इथे आपल्याला दिलं आहे मिनिटामध्ये. मग आपण सर काय करणार, हे 180 आहे ना, हे 180ला आपण कशाने, तर 60ने सर भागणार. सर 60नेच आपण काय भागतोय, तर मित्रांनो एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणून आपण सेकंदाचं मिनिटामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण 60ने त्याला भागतोय. बस फक्त आता हा कटछाट करा, साइन त्रिक, बरोबर. म्हणजे काय उत्तर आलं पाहिजे मित्रांनो, 3 मिनिटे हे असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. आता मी जे टीच करतो आहे मित्रांनो, ती ट्रिक जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मग जसा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल आणि ही सिरीज पुढे कंटिन्यू राहील. जसा तुमचा ह्या व्हिडिओसाठी मला सपोर्ट मिळेल तशी ही सिरीज पुढे कंटिन्यू होईल, बरोबर. चला मग हे पण तुमचं एक सहकार्य मला असू द्या की ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की व्हिडिओला जर जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले तर पुढचं व्हिडिओ बनायला मला पण थोडंसं एक मोटिव्ह मिळतं आहे. ठीक आहे. चल आता प्रश्न कुठं आहे, तर क्लर्क 2011चा प्रश्न आहे. आता काय करायचं आहे सर, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. म्हणजे मसावी किती आहे, तर 6 आणि लसावी किती आहे सर, तर 72. एक संख्या दुसरीच्या किती आहे, 3/4 पट आहे असेल तर मोठी संख्या आपल्याला विचारली. आता सर हे गुणोत्तरामध्ये आहे, किती आहे, 3/4. म्हणजे 4 मोठी असेल ना आणि 6 कोणती असेल, तर 3 लहान असेल, 3 लहान असेल आणि 4 मोठी असेल ना, हे गुणोत्तरामध्ये आहेत ना. मग या गणितामध्ये मित्रांनो फक्त काय करायचं आपल्याला लक्षात ठेवा, जो मसावी असेल ना, मसावी फक्त मसावीने त्या संख्येला गुणून टाकायचं. आता याच्यामधली मला सांगा मोठी संख्या कोणती आहे, तर मोठी सर 4 आहे, 3 पेक्षा मोठी 4 आहे ना. मग 4 मोठी आहे तर आपण काय करणार, हे फक्त 4 आणि गुणीला मसावी म्हणजे 6, मसावी 6 आहे ना, म्हणजे मसावीने गुणून टाकायचं. नाहीतर असं लिहा, हे 4 गुणीला HCF म्हणजे मसावी गुणीला, म्हणजे उत्तर आपल्याला लिहा 6 चूक तर सर हे 24, म्हणजे 24 आहे सर मोठी संख्या आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. अशा प्रकारे याला काहीच करायची गरज पडत नाही, बरोबर. म्हणजे तुमचं सहज उत्तर निघतंय. नाहीतर काही विद्यार्थी, आता तुम्हाला मित्रांनो हे सांगा मला, ही जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर याच्यातली लहान संख्या कोणती आहे हे तुम्ही अवश्य कमेंट करा. आता दुसऱ्या मेथडने विद्यार्थी कसे सॉल्व करतात, ज्या विद्यार्थ्यांना ही मेथड माहिती नाही ते विद्यार्थी कसं सॉल्व करतात तुम्हाला सांगतो मी, बरोबर. याचा फॉर्म्युला आहे सर, मग एक लसावी बरोबर भागीला काय, तर भागीला सर मसावी आहे, बरोबर. मग काय आहे सर 72 आहे लसावी, हे 72 आणि मसावी किती आहे 6. मग याला सर भाग देतात, बरोबर. 6 × 6 साइन दुनी 12, 12 आले आणि याचे फॅक्टर पाडतात, 3 चूक हेच पडलं आहे. आणि तो ऑलरेडी आपल्याला दिलं होतं, हे काही आपल्याला पाडायची गरज नव्हती. आणि मग 4ला गुणतात 6ने आणि त्यांचंही उत्तर निघतं 24च. मग आपण हे एवढं काही करायचीच गरज नाही ना, आपण डायरेक्ट करतोय कारण आपल्याला रेडीमेड मटेरियल तिथे दिलं आहे, बरोबर. हे फक्त तुम्हाला समजतं मित्रांनो PYQ वरून. म्हणून म्हणतो ही सिरीज जर तुम्ही पुढे व्यवस्थित बघितली ना तर ह्या सिरीजमधून तुम्हाला खूप काही प्रश्न ओळखीचे मिळतील आणि प्लस ह्या ट्रिक तुम्हाला वेगळ्या मिळतील. ह्या ट्रिक कोणत्याच पुस्तकात तुम्हाला भेटणार नाहीत. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे सर
STI मुख्य 2011 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता मित्रांनो आपण 11 पासून सुरुवात करतो बरं. 11, 12, 13, 14, 25 पर्यंत प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. 2025 मध्ये आता जी काही एक्झाम झाली आहे आता लेटेस्ट, बरोबर, ग्रुप बी मेन्सची, त्याचे पण प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि हे आपण टॉपिक वाईज आणि टाईप वाईज आपण पुढे पुढे जाणार आहोत. बरोबर. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे सर? तर 53,125. मसावी किती आहे सर? तर 25 आहे. आणि सर्वात लहान संख्या आपल्याला विचारली. आता बस याचा फॉर्म्युला काय करायचा आपल्याला सर? दोन संख्या आहेत तर काय करणार? फॉर्म्युला आहे सर याचा पहिली संख्या, बरोबर. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युलाचा असा आहे सर पहिली संख्या गुणिला सर दुसरी संख्या भागिला काय? तर भागिला सर लसावी गुणिला मसावी. बस हा मित्रांनो फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युलानुसार तुम्हाला उत्तर निघून जाते. आता काय करायचं आहे? दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे. इथं पहिली संख्या गुणिला दुसरी आहे, ऑलरेडी आपल्याला दिलं आहे. मग आपण ऑलरेडी केलं काय असेल? 53,100 सर हे 25 भागिला काय? तर लसावी. लसावी आपल्याला माहिती आहे, मसावी दिले. मसावी किती आहे सर? 25 गुणिला लसावी आपल्याला निघेलात ना. आता फक्त सर भाग द्या मित्रांनो, फक्त भाग द्यायला काय आहे? 25 एक 25, 25 दुणी 50, उरले किती? 3, त्याला 1 जोडलं आहे. 25 एक 25. आता 31 मधून जर 25 गेले तर उरले किती? तर सर 6, बरोबर. मग याला हे 2 जोडलं आहे, 62 झालं आहे. 25 दुणी 50, आता 50 जर गेले 62 मधून तर उरले किती सर? 12. मग याला हा 5 जोडला आहेत ना, बरोबर. मग 125, 25 पाची 125, म्हणजे हे संपलं. मग आता आपलं लसावी किती आलं आहे सर? तर 2125 आलं आहे आपलं लसावी. एवढं क्लिअर आहे. आता सर पुढे काय आहे? तर पुढे आपल्याला विचारली लहान संख्या, आपल्याला लसावी नाही विचारली. मग जर आपल्याला मित्रांनो लहान संख्या काढायची असेल तर आपण काय सूत्र काय आहे पुढचा? तर पुढचा सूत्र असा आहे सर लसावी भागिला मसावी. बस याला फक्त सॉल्व करायचं आहे. लसावी किती आहे सर? तर 2125 आहे. 2125 आणि भागिला मसावी किती आहे सर? तर मसावी 25 आहे. तर हे सर मसावी 25. आणि याला फक्त मित्रांनो आता भाग द्या. काय करायचं? 25 एक 25 आणि 25 आठी 200, उरले किती सर? तर 12. याला हा 5 जोडला आहे आपण, बरोबर. मग 25 पाची सर 85. म्हणजे संख्या कोणती आली? ती आली 85. आणि ह्या 85ची मित्रांनो आता आपल्याला काढायचा आहे फॅक्टर, बरोबर. अशी संख्या सांगा की दोन संख्यांचा गुणाकार केला तर 85 येईल, बरोबर. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पाढे व्यवस्थित 25 पर्यंत पाठ पाहिजेत, बरोबर. पाढे जर पाठ असेल तुम्हाला लवकर सांगता येत नाही. बस काय करायचं सर? 17 पाची 85. अजून कोणती संख्या आहे का तशी की दोघांना भाग जाईल? नाही. 17 पाची 85 आहे. तर बस आता सर आपल्याला विचारलं आहे का? तर आपल्याला लहान संख्या. आता मला सांगा 17ने आपण गुणल्यावर लहान संख्या निघेल की याला? तर सर 5ला गुणल्यावर लहान निघेल ना, 17ला मोठी असेल, बरोबर. तर आपण काय करणार? याला सर मसावीने गुणणार. मसावी किती आहे सर? तर मसावी 25 आहे. मग हे सर 25 पाची सर, तर 25 पाची सर 125, म्हणजे 125. म्हणजे 125 आहे सर लहान संख्या, बरोबर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 125, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायचं आपल्याला होतं. आणि मित्रांनो तुम्ही हे सांगा की आता मोठी संख्या किती आहे हे तुम्ही कमेंट करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला समजत असेल तर तुम्ही कमेंट करसाल बरं का. आणि कमेंट नक्की करत जावा, म्हणजे त्याच्यावरनं मला कळतं की आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. काही सुझाव असतील तर सुझाव पण तुम्ही नक्की आवश्यक कळवत चाला, बरोबर. नाही, विद्यार्थ्यांची जेवढी सेवा करता येईल ते सेवा करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, चाल. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. आता प्रश्न मित्रांनो क्वालिटी आहेत. MPSCची PYQ सिरीज चालू आहे. MPSCच्या PYQ सिरीजमध्ये तुम्हाला चांगला एक भेटेल. चाल, आता आहे ASO मुख्य 2011चा प्रश्न आहे. काय आहे? जर P आणि Q चा मसावी किती आहे? तर x आहे. P आणि Q दोन संख्या आहेत, त्यांचा मसावी सर x आहे. आणि Q म्हणजे काय आहे? तर Q म्हणजे XY आहे. Q XYच्या बरोबरीत आहे. तर PQ चा लसावी आपल्याला विचारलं आहे. आता सर याचा फॉर्म्युला माहीत आहे का? फॉर्म्युला तेच आहे सर, बरोबर. पहिली संख्या, बरोबर, गुणिला सर दुसरी संख्या, बरोबर. आणि भागिला काय आहे? तर भागिला सर लसावी गुणिला
सर मसावी. एवढं क्लिअर. हा फॉर्म्युला जर मित्रांनो तुम्हाला काढता आलं तर संपला विषय. आता सर पहिली संख्या सांगा काय आहे. तर पहिली संख्या आहे सर पी, बरोबर, गुणिला दुसरी संख्या आहे काय सर क्यू. पण क्यू कोणाच्या बरोबरीत आहे तर क्यू एक्स वायच्या बरोबरीत आहे ना. तर सर मी लिहिणार एक्स आणि वाय भागीला लसावी किती आहे तर लसावी आपल्याला सर विचारली आहे आणि मसावी किती आहे या दोघांची तर मसावी आपल्याला दिली आहे एक्स. मग आपण सर हे एक्स लिहिणार, बरोबर, आणि लसावी प्रश्नार्थक चिन्ह. संपला विषय. आता फक्त याच्यामधलं काय साम्य आहे किंवा काय कटछाट होते ते कटछाट करा. सर एक्सला एक्स कट होईल. आता पी गुणिला वाय आहे खाली तर आहे, मग निघालं ना आपलं. म्हणजे बरोबर चिन्ह बरोबर काय निघालं आपलं पी गुणिला वाय. पी गुणिला वाय आपलं निघालं आहे उत्तर. म्हणजे पी आणि क्यूचा लसावी किती आहे सर मग तर पी गुणिला वाय किंवा पी गुणिला वाय हे आपलं असेल लसावी पी आणि क्यूचा. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. असेच जर तुम्हाला मित्रांनो ट्रिकी व्हिडिओ आणि बघायचे असतील तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. चल आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. एक संख्या 4ने वाढवल्यास तो 12, 18 आणि 32 आणि 40 या संख्यांचा लसावी आहे तर ती संख्या कोणती आपल्याला विचारली. एक संख्या आहे ती संख्या सर माहिती नाही, पण 4ने जर वाढवलं त्या सर्वांचा लसावी आहे, बरोबर, पण तर ती संख्या आपल्याला विचारली आहे. आता सर लसावी काढा फक्त त्यांचा किती सर 12चा 18चा आणि सर 32चा आणि हे 40 ह्या सर्वांचा काढायचा आपल्याला लसावी. आता लसावी काढताना काय करतो आपण लसावीची ट्रिक तुम्हाला सांगितलं. सर सर्वात मोठी संख्या घ्यायची 40 आणि त्याच्यानंतर संख्या सर 32. आता फक्त मित्रांनो दोघांना भाग द्या, बरोबर, दोघांना भाग द्या. 8 पंच 40 सर आणि 8 चूक सर 32. आता भाग जातो का 5 नाही तर मग सर आता तिरकस गुणाकार करा, बरोबर. 4 चूक तर सर 16 आणि हा 0. 32 पाची जर केलं तरी 160च येतं. काही दोघांचा कसंही गुणाकार केला तर लसावी तुमचा. आता 40 आणि 32चा लसावी निघाला 160. आता सर पुढे काय आहे सर 18ने. आता या दोघांचा निघाला आहे ना. आता सर 18ने याला भाग जातो का तर नाही आहे, तर मग आपण 18 भागीला घेणार, बरोबर. आता पुढे भाग द्या. आता पुढे सर कशाने भाग जातोय तर सर 2ने भाग जातो. 2 8 16 हा 0 इथे. आता इथे 2 9 तर 18. आता 9ला 80ने भाग जातो का याचा नाही जात, तर मग आता बस आता तिरकस फक्त गुणाकार करायचा आहे. 9 इथे 0 असेल, 9 सक 54 4 हाच्याला 5 9 1 9 9 5 किती होतात तर 9 5 सर 14. आणि मित्रांनो तुम्हाला जर म्हणून म्हणतो पाडे जर असेल ना तर 16 9 144 नाशी डायरेक्ट होऊन जातं आणि 0 डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, बरोबर. आता सर हे आहे 1440. 1440ला सर आता हे तिघांचं आपण काढले ना. 12ने भाग जातो का तर हो. मग आता 12 भागीला घ्यायची गरज नाही. म्हणजे 12 18 32 आणि 40 यांचा लसावी किती आहे सर 1440. पण उत्तर आपलं हे नाही. उत्तरामध्ये सर हे नाही आहे ना, पण त्याच्यात म्हटलं आहे ना 4ने वाढवल्यावर यांचा लसावी निघतो. म्हणजे याच्यातून आपण मित्रांनो हे वाढवून संख्या निघालेली आहे, आपण याच्यातून 4 मायनस करायचे, बरोबर. आता 40मधून 4 गेले तर सर हे 36 आणि हे सर 14, बरोबर. आता हे 0मधून 4 गेले 6 राहिले असं नाही, हे बरोबर क्लिअर आहे. 40मधून 4 गेले 36 म्हणजे तुमचं उत्तर असेल 1436. एवढं क्लिअर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक असेल तुमचं 3 नंबर, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं, बरोबर. अवघड असं काही नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजायला पाहिजे. आणि तुम्ही जर या चॅनलसोबत अजून पुढे 2 महिने फक्त 9 नोव्हेंबरपर्यंत सोबत जर राहिले तर तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल, हे मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. फक्त आता तुमचा प्रामाणिकपणा की तुम्ही किती शेअर करता, तुम्ही किती तुमच्या मित्रांना सांगता, ठीक आहे. आता बघा जर 2 संख्यांचा गुणाकार किती आहे 2160 आहे व त्यांचा मसावी किती 12 आहे तर लसावी आपल्याला विचारलं. आणि STI मुख्य 2012चा हा मित्रांनो प्रश्न आहे. काय विचारलं 2 संख्या फॉर्म्युला तोच आहे. पहिली संख्या सर, बरोबर, पहिली संख्या, बरोबर, गुणिला काय आहे तर सर दुसरी संख्या, भागीला काय आहे तर भागीला सर मसावी
भागीला आहे सर मसावी, हां, आणि गुणीला काय आहे तर गुणीला सर लसावी. बस क्लिअर. एवढं जर जमलं तर आलं गणिताचं उत्तर काय आहे. बरोबर. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे सांगा. पहिली संख्या आणि दुसरी संख्या गुणाकार ऑलरेडी दिले, आपल्याला करायची गरज नाही. 2160. बरोबर. मसावी किती आहे तर मसावी सर 12 आणि लसावी आपल्याला विचारले म्हणजे लसावी निघून जाते. फक्त मित्रांनो कटछाट करा, तुमचं उत्तर रेडी आहे. बरोबर. 4 त्रिक बरोबर 12 किंवा 3 चूक 12 3 7 21 3 दुणी 6 हा 0 इथे. आता 4 ने भाग जातो 4 1 बरोबर 4 4 4 8 बरोबर 4 8 32 आणि हा 0 इथे. बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे मित्रांनो 180. 180 असेल त्या दोन संख्यांचा लसावी किती आहे तर 180. आता मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा, आहे सर ऑप्शनमध्ये तर हो 180 असेल आपलं. आता मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून हे सांगा की त्या दोन संख्या कोणत्या आहेत, त्या दोन संख्या कोणत्या आहेत हे तुम्ही कमेंट करून मला सांगा. म्हणजे याचं उत्तर, याची कन्सेप्ट पूर्ण तुमची क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घ्या. हे सिरीज आहे मित्रांनो, आपण MPSC PYQ सिरीज मॅथ आणि रिझनिंगची सिरीज आपण घेऊन येतो आहे. बरोबर. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. चला आता काय आहे, आता प्रश्न आहे मित्रांनो UPSC CSAT 2013चा. आता काय म्हटलं आपल्याला बघा. एका महाविद्यालयात प्रकाश चित्रण, नौकानयन, बुद्धिबळ, इलेक्ट्रॉनिक्स आणि बागकाम असे 5 छंद क्लब आहेत. बरोबर. बागकाम गट प्रत्येक दुसऱ्या दिवशी, इलेक्ट्रॉनिक गट प्रत्येक तिसऱ्या दिवशी, बरोबर, नौकानयन गट प्रत्येक चौथ्या दिवशी आणि बुद्धिबळ गट प्रत्येक 5व्या दिवशी, तर प्रकाश चित्रण गट प्रत्येक 6व्या दिवशी भेटतो. 180 दिवसाच्या काळात किती वेळ आहे 5ही गट एकत्र भेटतील किंवा एकाच दिवशी भेटतील ते. बरोबर. आता सर पहिले काय आहे, आता बघा नीट वाचा. बांधकाम गट किती आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे हे सर 2. बरोबर. इलेक्ट्रॉनिक गट किती आहे तर सर तिसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर नौकानयन गट किती आहे तर सर हे 4थ्या दिवशी. त्याच्यानंतर बुद्धिबळ गट किती आहे तर सर हे 5व्या दिवशी. त्याच्यानंतर प्रकाश चित्रण गट किती आहे तर सर हे 6व्या दिवशी. एवढं क्लिअर आहे. आता फक्त काय करायचं मित्रांनो, यांचा आपल्याला काढायचं आहे लसावी. संपलं. लसावी काढलं की तुमचं उत्तर रेडी आहे. आता सर काय आहे बघा, 6 आहे सर्वात मोठी संख्या 6, त्याच्यानंतर संख्या 5, यांचा सर फक्त लसावी काढा. आता काय आहे भाग जातो का सर 6 पंच 30, मग दोघांचा गुणाकार करून टाकायचा सर. 6 पंच सर 30. आता 30 आले. आता बस 30ला सर 4ने ह्या दोघांचा पण काढले ना. आता 4ने भाग जातो का 30ला तर नाही, मग आपण 4 भागीला घ्यायचा आहे. आता भाग द्या, फक्त 2ने भाग जातो 15 आणि इथे किती सर तर 2. आता या दोघांना जातो का नाही, आता फक्त तिरकस करायचं आहे. बरोबर. 30 दुणी तर 30 दुणी सर 60. बरोबर. म्हणजे या तिघांचा आलं आहे 60. आता सर 60ला 3ने भाग जातो का तर हो, 2ने तर हो. म्हणजे 2 3 4 5 आणि 6 यांचा लसावी किती आहे तर लसावी आहे मित्रांनो 60. बरोबर. आता 60 असे दिवस, ते 60 दिवसानंतर ते 5ही छंद जोपासणार एकत्र भेटतात. पण त्यांनी म्हटलं 180 दिवसात ते एकत्र किती भेटतील तर 180 दिवसात सर हे 180 दिवस आहे, त्याच्यामध्ये 60ने भागा ना. बरोबर. साइन त्रिक. बरोबर. म्हणजे 3 दिवस असे आहेत की ते 5ही एकत्र भेटतील. कोणी दुसऱ्या दिवशी, कोणी तिसऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, कोणी 6व्या दिवशी येत असेल, तरी पण ते 180 दिवसामध्ये सर्वांची एकत्र भेट 3 वेळेस होणार आहे. बरोबर. म्हणजे असेल आपलं उत्तर असेल 3. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. बरोबर. इथेच आपण मित्रांनो थांबूया. उद्या इथून आपण कंटिन्यू करू. बरोबर. प्रश्न क्रमांक 9 झालेले आहेत इथे. बरोबर. याच्यात आपण दररोजचे 10-12 क्वेश्चन आपण घेऊयात. ठीक आहे. चला इथेच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.